गंगा आरती करताना बघा हे एक पुष्प आहे आणि दिवा आहे. दिवा देताना इथल्या महिला बघा किती छान आणि सुंदर काम करतात. या ठिकाणी मणिकर्णिका घाट आहे, अश्वमेध घाट आहे, अजून जवळजवळ असे 84 प्रकारचे घाट आहे असे ते म्हणले. मणिकर्णिका घाटावरती जे आपले प्रेत असते ते प्रेताचे विल्हेवाट विच्छेदन केले जाते. त्यानंतर या ठिकाणी जे स्नानाचे महत्त्व आहे बघा. लोक या ठिकाणी होडीमधून पूर्ण घाटाची सवारी करताना गंगा आरतीचे दर्शन घेत आहे. गंगा आरती झाल्यानंतर स्नान करत आहे बघा. आणि स्नान केल्यानंतर हाँ वो साथ में हमारे दीदी इसका क्या महत्व है बताओ अभी 2 शब्द में। ये गंगा मैया को दीपदान करते हैं अपने परिवार के नाम से। अपने परिवार के नाम से दीपदान करते हैं। ये दीपदान किया तो क्या होता है इसका फल? ये पूजा करने से जो फल मिलता है वही फल है। जो पूजा करने से फल मिलता है ये दीपदान करने से मिलता है। पूजा करने के बाद जो फल मिलता है ना वो दीपदान करने के बाद मिलता है। अपनी दीदी ने बताया अपने को। हा दशाश्वमेध घाट आहे बघा. आणि या घाटावरती स्नान करण्यासाठी सर्व भक्तजन मंडळी गर्दी आहे. या गर्दीतून येत आहे बघा सर्व गुणीजन मंडळी बघा.